समाजाच्या सुपारी बारातदारांना असं वाटतं की 21 तारखेला धनगरांना झालंच पाहिजे. भामट्या तुमच्या बापाला फडणवीसला सांगितलं का नाही तारीख बदल इलेक्शनची? पागल समजतं का हरामखोरांनो आम्हाला? मला म्हणतो 21 ला कशाला चालला? तोट्या त्या बापाला सांग ना 21 तारीख काऊन ठेवली तो? 2 महिन्यापूर्वी तारीख दिली. आम्हाला कळतंय ना, आम्हाला कळत नाही आम्ही एवढे दूधगोळे आहोत का? गेल्या 25 वर्षापासून रात्रंदिवस आम्ही हेच काम करतोय. अरे टायमिंग तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला. 2-5 दिवसानं पुढचं आंदोलन, पुढच्या तारखेनंतर निवडणुका झाल्यानंतर आपल्याला आंदोलन करता येऊ शकतं ना. कशासाठी चाललंय हे सगळं? मी खूप जबाबदारीने बोलतोय, खूप परखड बोलतोय आणि खूप वास्तव बोलतोय. एकदा काऊन माहिती आहे तुम्हाला? काऊन हे आले म्हणून नाही? नाही नाही अरे ते नाही, ते नाही. तुम्ही आमचे भाऊ आहे, हे आमचे भाऊ हे गाववाले, हे आले म्हणून नाही. कारण मला पोलिसांपासून पहिल्यांदा वाचवलं एका मराठा सरपंचानं. आणि मी जाहीरपणे सांगतो, या राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण करून समाजाचं वाटोळ करणाऱ्या सगळ्या बांडगुळांना दादा सांगतो, ज्या गाडीत आलो ना इथं सुरक्षित, ती गाडी मराठ्याची होती, मराठाच चालवत आला इथं. त्याच्यामुळे आता जातीच्या खेळात आम्ही गुतायचं नाही. या दुकानदारा करणारे सगळे भाड खाऊ दलाल यांना चेतावणी आहे. काही 2-4 न खाजवलं दीपक बोराडेला आज दादा, त्याची अंडी पिल्ली सगळी मला माहिती आहे. त्यांना जाहीर चेतावणी आहे. दीपक बोराडेचं कॅरेक्टर पाण्यासारखं निर्मळ आहे रे चोट्ट्या हो. अवकाळीत राहा बुरट्यांनो. चुप बसलो. आता जर दीपक बोराडेकडे वाकड्या तोंडानं कोणी बोललं ना, त्याचे उत्तर त्याच भाषेत दिल्या जाईल. अरे 21 जानेवारीला आज आलो काय आम्ही? 4 महिन्यापासून रात्रंदिवस फिरतोय. 2 महिन्यापूर्वी अर्जुन साहेब उभे राहा फक्त. कुठे ते त्याला येऊ द्या रे पुढे रे बाकीचे सगळे. हे महादेव अर्जुन साहेब 2 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन 2 महिन्यापूर्वी 21 तारीख डिक्लेअर केली. ज्या समाजाच्या सुपारी बारातदारांना असं वाटतं की 21 तारखेला धनगरांना झालंच पाहिजे. भामट्या तुमच्या बापाला फडणवीसला सांगितलं का नाही तारीख बदल इलेक्शनची? पागल समजतं का हरामखोरांनो आम्हाला? मला म्हणतो 21 ला कशाला चालला? तोट्या त्या बापाला सांग ना 21 तारीख काऊन ठेवली तो? 2 महिन्यापूर्वी तारीख दिली ना आम्ही, दिले का नाही? म्हणून जे चोट्टे भुरटे भामटे नावावर दुकानदाऱ्या करणारे दलाल दीपक बोराडेवर आरक्षणाच्या आंदोलनावर संशय घेतात ना, त्यांना उत्तर द्या आजपासून. काय दायगुडे पाटील मला म्हणतोय जाऊ द्या. आता दुकानदाराला समजलं असेल तर त्यानं विषय क्लोज करा. मी विषय क्लोज करतो, विषय भरकटतो. पण आता तुम्ही उत्तर दिली पाहिजे. तर कारण सांगतो, ऐका ना. अरे संताप येतो साहेब. आयुष्यात 1 रुपयाने घेतला कोणाचा? ऐका रे, ऐका सगळे. आयुष्यात 1 रुपयाने घेतला कोणाचा? मी अरे काय म्हणले? अरे ऐका, अरे समजलं पाहिजे. मी ऐका म्हणल्यानंतर ऐकायचं. ऐका काय म्हणले माहितीये का? उपोषण मागं घेतलं तर म्हणले फडणवीसला मॅनेज झाला. म्हणजे उपोषण मागं घेतलं तर फडणवीसला मॅनेज झाला. बर, उपोषणाला बसला तर म्हणले राजेश टोपेनं बसवला. अरे चोट्ट एक वाक्य काहीतरी बोला ना. एक तर राजेश टोपेनं बसवला म्हणा, पवारनं बसवला म्हणा, नाही तर फडणवीसनं उठवला म्हणा. दोन्ही असं कॉम्पिटिशन कसं होईल शेखर भैया? अरे लाजा वाटल्या पाहिजे ना. मग फडणवीस साहेबांच्या हातामध्ये किती सत्ता आहे? ईडी आहे, सीबीआय आहे, सीआयडी आहे, एसआयडी आहे, पोलीस आहे. सगळे लावा ना तपास लावा, सिद्ध करा. राजेश टोपेचं जर आंदोलन केलं असेल उभं, मी जाहीर इथं बलिदान देतो माझा. काय म्हणजे तुम्ही जे म्हणता ते खरं, आमच्यावर संशय उभा करायचा.
17 तारखेला दीपक बोराडेला अटक केलं तेव्हा बोलता नाही आलं. आता यायला बोलायला पिओ फुटले.